संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। त्यांनी अंतरवली सराट येथे मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। बराच वेळ घेतली। काय चर्चा झाली? दादांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि परवा दिवशी दादा आले होते, पण जास्त काही बोलणं झालं नव्हतं। ते परत आले होते, तर एक सहज गावकरी आणि आम्ही आलो होतो। एक सहज तुम्ही सगळेच होते, एक सहज सगळ्याची सामूहिक चर्चा झाली थोडी आणि जास्त काही बोलणं झालं नाही। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन समिती स्थापना करण्यात आली। 26 खटल्यात जे न्यायमूर्ती होते ML तहलिया ते या समितीचे अध्यक्ष आहेत। ज्या समित्या स्थापन झालेल्या आहेत, ज्या यंत्रणा आपल्या केसमध्ये कार्यरत आहेत, मग ते पोलीस यंत्रणा आहे, SIT आहे, CID आहे आणि आता न्यायालयीन समिती आहे, तर सगळ्या मुख्यमंत्री साहेबांना विचारपूर्वक आणि न्यायाच्या दिशेनं न्याय कसा लवकर भेटेल, न्याय कसा भेटला पाहिजे याचा विचार करूनच हे सगळं स्थापन केलेलं आहे। तर योग्य आहे ते आणि त्यावर चांगल्या पद्धतीने तपास होईल। मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिला होता की शेवटचा आरोपी जे ते पकडला जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। आता न्यायालयीन समिती स्थापन झाली, तसा परवा सुरू झाला असं वाटतं? जे सगळे यंत्रणा काम करत आहेत आणि ज्या पद्धतीनं सगळे तुम्ही रोज बघताय, तर योग्य दिशेनं सगळे अधिकारी आहेत ते काम करत आहेत आणि आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमची भूमिका कुटुंबाची आणि गावाची ही न्यायाची असणार आहे आणि आम्ही त्याच्यावर ते मागत आहोत आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे। निश्चित आपण जर बघितलं तर हे होते धनंजय देशमुख, जे राज्य सरकारनं न्यायालयीन समिती स्थापन केली, त्याच्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असे ते पुन्हा म्हणाले। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सर, ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, अंतरवली सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।